किती वर्ष झाले? 17-18 वर्ष झाली. नक्की या साईडला कधी आलात की भजी खाऊन नक्की जावा. चुलीवरची भजी आपल्या इथे डायरेक्ट गॅसवरची असते. युनिक कॉन्सेप्ट आहे. समोर बघ, समोर समोर. तर मालवणमध्ये, मालवण मार्केटमध्ये जसं आपला ATM असतो सेम तसंच सिस्टम केलेली आहे, जिथे तुम्ही पाणी, फिल्टर पाणी घेऊन जाऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळी मालवणला पोचलो आहे. काल रात्रीची माझी ट्रेन होती, जी फक्त संडेला असते. उधना एक्सप्रेस, मंगळूर एक्सप्रेस असं ट्रेनचं नाव आहे आणि ती फक्त संडेला असते. संडेला रात्री 1:45ची पनवेलवरून असते ट्रेन आणि स्लीपर असते. 460 रुपये तिकीट आहे त्याची. जेव्हा इकडे पण मालवणला यायचं असेल ना, ती ट्रेन पकडतो. कारण रात्री 1:45ला जर बसलो ना त्या ट्रेनला, डायरेक्ट सकाळी आपण 9:30पर्यंत कुडाळमध्ये पोचलेलो असतो आणि कुडाळवरून इथं यायला रिक्षानी 45 मिनटं. म्हणजे असा प्रवास असतो. असा प्रवास करून पूर्ण मालवणमध्ये पोचलेलो आहे. आता आहे संकेतच्या घरी आणि पूर्ण फॅमिली आहे. म्हणजे मी, कृषिका आहे, प्रणाली आहे आणि संकेत आणि रीना पण ऑलरेडी आहेत. हा संकेतच्याच घरी आपण आहे आणि ह्यासाठी आलो आहे की 4 तारखेला माझा बड्डे आहे, तर तोच सेलिब्रेट करायसाठी आलेलो आहे. कारण मागच्या वेळी पण इथं सेलिब्रेट केलेलं आणि थोडं मस्त वाटतं इकडे मालवणला. आणि बोलतात ना की माझ्या गावी जेवढं गेलो नाही, आता माझ्या गावानंतर खेड, त्यानंतर आपला खेड, दापोली आणि मालवण ह्या ठिकाणी खूप गेलेलो आहे आणि आता आज पुन्हा मालवण एक्सप्लोअर करणार आहे आपण. आणि आता आज आपला प्लॅन आहे एका धबधब्यावर जायचा, कारण आता मस्त पाऊस पडलेला आहे आणि फुल धबधबे वगैरे सगळ्या नदीला पाणी आलेलं आहे. आणि अशा ठिकाणी एका धबधब्यावर चाललो आहे जे मसुरेमधील चांदेर एका गावामध्ये आहे. तर धबधब्याला आपण आज भेट द्यायला चाललो आहे. मस्त एन्जॉय करूया. आणि प्रणाली आज जेवण बनवते आहे. म्हणजे तिला फिरायला घेऊन आलो आहे आणि जेवण करायला पण घेऊन आलो आहे. आणि येताना आपण मुंबईवरून बळ्या घेतलेल्या या वाकटी, तर त्याचाच आज रस्सा चालू आहे बनवायचा. पटापट बनव. तर जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि त्या धबधब्यावर आता चाललो आहे आपण. बघूया धबधब्याचा सुंदर नजारा बघूया. तर जाता जाता रस्त्यामध्ये हे इथलं फेमस दुकान आहे, ढाबा टाईप समजून घ्या. इथे एक खूप जुनं आहे जिथे कांदा भजी भेटते. चुलीवरची कांदा भजी खास ते चुलीवर बनवतात आणि खूप गर्दी असते इथे. आणि ही जर गाडी बघितलात ना, तर ही रेंटवर घेतलेली आहे. म्हणजे आपला संकेत आहे, संकेतचा एक मित्र आहे, त्याच्याकडून रेंटलवर घेतलेली आहे. कारण त्याचा पण बिझनेस आहे गाड्यांचा. म्हणजे जो जर पर्यटक जे फिरायला जातात त्यांना गाडी रेंटवर वगैरे द्यायचं काम आहे त्याचं. त्याच्याकडे म्हणजे जेव्हा तुम्ही याल, तुम्हाला मी नंबर मेन्शन करतो, जेव्हा पण मालवण फिरायला याल, रेंटवर जर गाडी फिरायला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी खाली नंबर मेन्शन करेल. तर भजी आली आपली. आज गर्दी नसल्यामुळे पटकन भेटली, नाही तर खूप गर्दी असते. आपण लवकर आलोय का? जाताना नाही वेळ तुला एवढं पाहिजे. बनवला किती वर्ष झाले तुमचं हे चालू आहे? 17-18 वर्ष झाली. नक्की या साईडला कधी आलात की भजी खाऊन नक्की जावा. चुलीवरची भजी आपल्या इथे डायरेक्ट गॅसवरची असते. युनिक कॉन्सेप्ट आहे. आणि मालवणमधील हडीमध्ये हे दुकान आहे. तर ते आपल्या लोकेशनवरती पोचलो आहे. आता पाणी थोडं कमी आहे आणि जेव्हा धबधबा असतो ना तेव्हा पूर्ण असं पाणी भरलेलं असतं. रीना बुडाचा नाही, नाहीतर काय नाही. आमच्याकडे पाऊस खूप झाला, पाणी मारता.
माझा हात मला काय करताय माझ्याच गेलं तोंडात काय सरळ कर उलटा माझा व्यापारी संघटक अध्यक्ष आता बघ तुका लागला काय कर पाणी गेलं वा 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 कोण असं मस्त झालं तांबी होती झालं मस्त एन्जॉय केलं आणि आता निघतोय घरी जाऊन फ्रेश होऊया आणि तिथून जाऊ रॉक गार्डनला. इकडे एक रॉक गार्डन म्हणून एक गार्डन आहे तिकडे जाऊया. त्यानंतर संध्याकाळी बिर्याणीचा प्लॅन आहे. संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे रॉक गार्डनला. तर चला बघूया आता तिथे अंधार किती असेल माहीत नाही. तर रॉक गार्डनला आपण पोचलो आहे. चालू असेल ना आता. चला. पाणीपुरी इथली कुठली तरी चांगली लागते कुठली लागते. हा पण एकदा आलेलं ना पाणीपुरीसाठी आतमध्ये ते खाली कधी बंद होती ना काहीतरी. कुठे 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 चप्पल काढून जायचंय घालून जायचंय. घाल चप्पल घाल लवकर लाजायला कशाला पाहिजे एवढं. पकड त्याला. समोर बघ समोर समोर. रॉक गार्डनला आलोय आपण. रॉक गार्डन तिकीट 10 रुपये. ओळखी आहेत काय रे. तिकीट काढावं लागतं. तिकीट काढावं. हे गाणी बिणी कुठं लागले. हे काय फाउंटन आहे का. अजून लाईटी लावल्या पाहिजे होत्या. नाही लाईटी बंद आहे. बंद हे सगळं चालू असतं. फाउंटन शो आहे. त्याचं गाणी वाजतात त्याप्रमाणे ते फवारे उडतात त्याच्या. तर आता आलोय आम्ही चिवला बीचला. येताना आम्ही शोरमा घेतलेला आणि बिर्याणीचं सामान पण घेतलं जे आता घरी जाऊन प्रणाली बनवणार आहे. आणि 2 दिवसापूर्वी संकेतचा बड्डे होता 21 तारखेला. तर त्याचा केक मी आज आलोय त्यामुळे आज कापतोय. हॅपी बड्डे. थँक्यू. हॅपी बर्थडे. मागे तुम्ही समुद्राचा आवाज ऐकत असाल. चला केक कापू आता. ही हावरी बघ कशी बघते. आवरी नाही केक पाडायला. हॅपी बर्थडे. चला आता मला एक मिनिट. बर्थडे टू. एक मिनिट. एक मिनिट. इकडे बघ. अरे इकडे. हा चला स्टार्ट. हां. हॅपी हॅपी बर्थडे टू यू.
हॅपी बर्थडे डिअर संकेत, हॅपी बर्थडे टू यू. तर मालवण मार्केटमध्ये आणि एक इथं असं जसं आपला ATM असतो सेम तसंच सिस्टम केलेली आहे, जिथे तुम्ही पाणी फिल्टर पाणी घेऊन जाऊ शकता. जिथे 1 लिटर पाणी 1 रुपयाला, 2 लिटर 2 रुपये, 5 लिटर 5 रुपये, 10 लिटर 10 रुपये, 20 लिटर 20 रुपये, म्हणजे 1 रुपयाला तुम्हाला 1 लिटर भेटते. म्हणजे जिथे बिस्लेरी किंवा फिल्टर वॉटर तुम्ही विकत घेता दुकानातून ते तुम्हाला 1 लिटरची 20 रुपयाला भेटते. इथं 1 लिटर 1 रुपयाला. मग इथे पे वगैरे करायचं, त्यांनी एक कॉईन पण टाकू शकता किंवा QR कोड पण दिलेला आहे, स्कॅन करून पण तुम्ही पाणी भरू शकता इथे. तर आता मी फर्स्ट टाईम ट्राय करतो, खूप दिवसापासून बघत होतो, आज प्रत्यक्षात बघूया. स्कॅन करतोय, स्कॅन केलं आणि पे करू, बघूया कसं काय असतंय. इथं आधी क्वांटिटी लिहायची वाटतं. हा बघ ना, मला पण माहित नाही. मग तो आधी केलेलं नाही, मी कॉईन टाकून केलं. वॉटर पे UPI अँड कॉईन कार्ड. UPI कर मग. ठीक आहे, ह्या काय करणार? मग असं 20 लिटर पाहिजे असं टाकायचं नाही का काहीच? ठीक आहे, चल 20 रुपये गेले तरी गेले पहिले. 20 रुपये पे झालेले आहेत. आयला झालं. इकडे त्यांना पेमेंट पोचलं आणि इथून पाणी चालू झालं. ही सिस्टम चांगली आहे. डायरेक्टच झालं. हो, आणि फिल्टर वॉटर आहे ते पण. साईडने धुतलं पाहिजे होतं. हां, बंद पण आहे, ऑप्शन होता बंदचा. तर आम्ही 20 लिटर चुकून टाकला, कारण आम्हाला वाटलं हे 20 लिटरचं कॅन आहे आणि बरोबर त्याच्यात 20 लिटर लिहून आलं आणि 20 लिटरच भरत होतं. नाही, 17 लिटर झालं. 15 लिटर मध्ये हा कॅन भरला आपला. ओके, हां 15 लिटर. हा कॅन 15 लिटर होता आणि आम्ही चुकून 20 लिटर टाकलं आणि 15 लिटरमध्ये कॅन भरला आणि पुढे अजून पाणी येत होतं. तर इथे स्टॉप करायचं पण बटन आहे, इथून स्टॉप होतं. चला, हे कमी कर थोडा खालून. पाणी पण एकदम थंड. सकाळी 7ला चालू होतं. हा या भावाचा हे उपक्रम आहे इथला, वैभव म्हणून नाव आहे त्याचं. 15 लिटर पुदिन्याचा वास सुटलाय बाहेर. चांगला तुझा पुदिन्याला चांगला वास आला. पुदिन्याचा वास नाही तो, मसाल्याचा वास आहे त्याच्या.